नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भाग्यश्री प्रधान आणि तुम्ही पाहत आहात मराठी JK आन्सरिंग क्वेश्चन। आजचा आपला टॉपिक आहे भारतातील प्रमुख त्योहार आणि मेले। यावर आधारित आपण 50 प्रश्न आणि उत्तरे घेणार आहोत। पोलीस भरती, तलाठी भरती, सरळ सेवा भरती किंवा MPSC भरती किंवा UPSC भरती असो, या सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये हे प्रश्न 1 किंवा 2 मार्क येतच असतात आणि ते प्रश्न आल्यानंतर ते आपल्याला 100% यायलाच पाहिजे। या अनुषंगाने हा व्हिडिओ मी तुमच्या सर्वांसाठी घेऊन आलेले आहेत। चला तर सुरुवात करूया। आपला पहिला प्रश्न आहे, दिवाळी हा सण कशासाठी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, रामाच्या अयोध्येत आगमनासाठी दिवाळी हा सण साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, होळी हा सण कोणत्या ऋतूमध्ये साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, वसंत ऋतूमध्ये होळी हा सण साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, ईद उल फितर कोणत्या धर्माचा सण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, मुस्लिम या धर्माचा ईद उल फितर हा सण आहे। पुढचा प्रश्न आहे, ख्रिसमस हा सण कोणाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, येशू ख्रिस्त यांच्या जन्मदिवस म्हणून ख्रिसमस हा सण साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, गणेशोत्सव महाराष्ट्रात कोणी लोकप्रिय केला? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, लोकमान्य टिळक यांनी गणेशोत्सव महाराष्ट्रात साजरी केला आहे। पुढचा प्रश्न आहे, पोंगल हा सण कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, तमिळनाडू या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, बैसाखी हा सण कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, बिहार या राज्यामध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो। पुढचा उत्तर आहे, ओणम हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, केरळ या राज्यामध्ये ओणम हा सण साजरा केला जातो। पुढचा प्रश्न आहे, मकर संक्रांती कोणत्या महिन्यात साजरी केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जानेवारी या महिन्यामध्ये मकर संक्रांती साजरी केली जाते। पुढचा प्रश्न आहे, नवरात्री किती दिवस साजरी केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, 9 दिवस नवरात्री साजरी केली जाते। पुढचा प्रश्न आहे, कुंभमेळा कुठे भरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, 4 ठिकाणी कुंभमेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, पुष्कर मेळा कोणत्या राज्यात भरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, राजस्थान या राज्यामध्ये पुष्कर मेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, सोनपूर मेळा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, बिहार या राज्यामध्ये सोनपूर मेळा प्रसिद्ध आहे। पुढचा प्रश्न आहे, सूरजकुंड मेळा कुठे भरतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, हरियाणा या राज्यामध्ये सूरजकुंड मेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, नागौर मेळा कोणत्या राज्यामध्ये भरत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, राजस्थान या राज्यामध्ये नागौर मेळा हा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, हेमिस गोप्पा उत्सव कोठे साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, लडाख या ठिकाणी हेमिस गोप्पा उत्सव साजरी होत असतो। पुढचा प्रश्न आहे, अंबुबाची मेळा कुठे भरत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, आसाम या राज्यामध्ये अंबुबाची मेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, चंद्रभागा मेळा कुठे भरत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, ओडिसा या राज्यामध्ये चंद्रभागा मेळा भरत असतो। याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C, महाराष्ट्र या राज्यामध्ये चंद्रभागा मेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, गंगासागर मेळा कुठे भरत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, पश्चिम बंगाल या ठिकाणी गंगासागर मेळा भरत असतो। पुढचा प्रश्न आहे, मरू उत्सव कोणत्या राज्यात होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक A, राजस्थान या राज्यामध्ये मरू उत्सव साजरा होत असतो।
पुढचा प्रश्न आहे, लोहडी सण हा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर पंजाब या राज्यामध्ये लोहडी सण हा प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न आहे, बिहू सण कोणत्या राज्यात साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आसाम या राज्यामध्ये बिहू हा सण साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, गणगौर सण कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान या राज्यामध्ये गणगौर सण हा साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, दुर्गा पूजा कोणत्या राज्यात मोठ्या प्रमाणावर साजरी होते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दुर्गा पूजा मोठ्या प्रमाणावर साजरी होत असते. पुढचा प्रश्न आहे, छठ पूजा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बिहार या राज्यामध्ये छठ पूजा साजरी होत असते. पुढचा प्रश्न आहे, तिरुपती उत्सव कोणत्या राज्यात होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश या राज्यामध्ये तिरुपती उत्सव साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, रथयात्रा कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पुरी या शहरामध्ये रथयात्रा प्रसिद्ध आहेत. पुढचा प्रश्न आहे, हॉर्नबिल फेस्टिवल कोणत्या राज्यात होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, नागालँड या राज्यामध्ये हॉर्नबिल फेस्टिवल साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, पुष्कर मेळा कोणत्या देवाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ब्रह्मदेवाशी पुष्कर मेळा हा संबंधित आहे. म्हैसूर दशहरा कोणत्या शहरात साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, म्हैसूर या राज्यामध्ये कर्नाटकातील म्हैसूर हा साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, झारखंडचा सरहुल सण कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, निसर्ग पूजा याशी झारखंडचा सरहुल सण संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, थाईपुसम सण कोणत्या राज्यात साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, तमिळनाडू या राज्यामध्ये थाईपुसम सण साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, गुढीपाडवा कोणत्या राज्याचा सण आहे? त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, महाराष्ट्र या राज्याचा गुढीपाडवा हा सण आहे. पुढचा प्रश्न आहे, उगादी कोणत्या राज्यात साजरा होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये उगादी हा सण साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, लडाख फेस्टिवल कोठे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, लडाख येथे लडाख फेस्टिवल साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, कोणार्क नृत्य महोत्सव कुठे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, ओडिसा या राज्यामध्ये कोणार्क नृत्य महोत्सव साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, साजोबा सण कोणत्या समाजाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, आदिवासी या राज्याशी साजोबा सण साजरा होत असतो. पुढचा प्रश्न आहे, कार्तिक पौर्णिमा मेळा कुठे भरत असतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, वाराणसी या ठिकाणी कार्तिक पौर्णिमा मेळा भरत असतो. पुढचा प्रश्न आहे, खजुराहो नृत्य महोत्सव कुठे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मध्य प्रदेशमध्ये खजुराहो नृत्य भरत असतो. पुढचा प्रश्न आहे, पोंगल हा सण कशाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शेती आणि पीक याशी पोंगल हा सण संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, गोकुळाष्टमी कोणत्या देवाशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीकृष्ण या देवाशी गोकुळाष्टमी ही संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे,
रामनवमी कोणत्या देवाशी संबंधित आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, श्रीराम यांच्याशी रामनवमी संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, महाशिवरात्री कोणत्या देवाचा सण आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शिव या देवांशी संबंधित महाशिवरात्री हा सण आहे. पुढचा प्रश्न आहे, करवा चौथ कोणत्या नात्यासाठी साजरा केला जातो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, पती पत्नी याशी संबंधित करवा चौथ या नात्यासाठी साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, तीज सण कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, राजस्थान याशी तीज हा सण संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, विश्वप्रसिद्ध कच्छ रण उत्सव कोठे होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गुजरात या ठिकाणी. पुढचा प्रश्न आहे, गोवा कार्निवल कोणत्या राज्यात होतो? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गोवा या ठिकाणी गोवा कार्निवल संबंधित होत असतो. पुढचा प्रश्न आहे, बुद्ध पौर्णिमा कोणाच्या स्मरणार्थ साजरी केली जाते? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, गौतम बुद्ध यांच्या स्मरणार्थ बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. पुढचा प्रश्न आहे, गुरु नानक जयंती कोणत्या धर्माशी संबंधित आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शीख या धर्माशी गुरु नानक जयंती संबंधित आहेत. पुढचा प्रश्न आहे, ईद उल अझहा कशासाठी प्रसिद्ध आहे? तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, कुर्बानी याशी संबंधित ईद उल अझहा याशी प्रसिद्ध आहे. मित्रहो, हे होते आपले पोलीस भरती, तलाठी भरती, MPSC आणि रेल्वे भरतीसाठी खूप महत्त्वाचे प्रश्न आणि उत्तरं. पूर्ण 50 प्रश्न मी तुमच्यासाठी घेऊन आले होते. लक्षात असू द्या, हे सर्व प्रश्न तुमच्या तोंडपाठ असले पाहिजेत. वाटल्यास राईट डाऊन करून ठेवा, नोट करून ठेवा. यासाठी मी तुम्हाला 100 प्रश्न PDF पण देऊ शकते. त्यासाठी तुम्हाला आपल्या स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्यावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तुम्ही संपर्क करू शकता. व्हॉट्सअपवरती पण दिलेला आहेत किंवा टेक्स्ट सिरीजमध्ये सुद्धा मी हे प्रश्न तुम्हाला देऊ शकते किंवा चालू घडामोडीचे सुद्धा GK कॉम्बोमध्ये देऊ शकते. कोणत्याही प्रश्नाची PDF पाहिजे असेल तर आपल्या ग्रुपवरती व्हॉट्सअप मेसेजवर नंबर दिलेला आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करा. तुम्हाला सर्व PDF एकत्रित मिळून जातील. इथेच थांबूया. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.